नर्मदे हर. आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा 115वा दिवस आहे. आज आमची परिक्रमा पूर्ण होते. आमच्या काहीतरी आई वडिलाचं पुण्याई आणि नर्मदा मयाची पुण्याई नाही तर इथं येणं शक्य नाही. आता 15 मिनिटात आम्ही ओंकारेश्वर भगवानच्या याच्यामध्ये जात आहोत. सिटीमध्ये ओंकारेश्वराचा जलाभिषेक घालणार आहेत. जर आज वेळ भेटला तर आज, उद्या भेटला तर उद्या, कारण तिथं लाईन लावावं लागते. आता ओंकारेश्वरच्या गावा शेजारी 10 मिनिटात बहुतेक आम्ही पोहोचतो तिथे. हे बघा, खूप एवढ्या परिश्रम करून आमची परिक्रमा मयाने पूर्ण केली. हेच आभारी आहेत, कारण हजारो लोक वापस जातात. हजारो लोक परिक्रमा त्यांची सफळ होत नाही. कारण काय करतं, पाय गुडघ्यात जातो, कोणी हातात जातो, मणक्यात जातो, पायात जातो. कारण आज आम्ही झालं आम्हाला थोडं दिवस, पण व्यवस्थित पूर्ण केली मयानी. हा बघा हे रस्ते आहेत. हे बघा असा रस्ता, हा लास्टचा रस्ता आहे आमचा शेवटचा. नर्मदा मयाच्या तीरावर जायच्या ओंकारेश्वरला. आता गजानन महाराज संस्थानच्या इथं राहायला जागा आहे परिक्रमावाशांच्यासाठी सेपरेट, फुकट असते. पण ती 3 दिवस ठेवतात. पण आता काय खरं नाही, नर्मदा जयंतीमुळे 2 दिवस ठेवतात, सांगतात बघ 2 दिवस ठेवतात. तर आम्हाला नर्मदा जयंतीमुळं आम्हाला थांबणं गरजेचं आहे. कारण परिक्रमेमध्ये असताना नर्मदा जयंती ही कोणाच्या पण नशिबात लिहिलेली नसते. आमच्या नशिबात आहे नर्मदा जयंती. कारण आम्हाला बरेचसेच महाराज बोलले, तुम्हारे नसीब में है, तुम नर्मदा जयंती करके ही जाओ, मैया का दर्शन लेके जाओ. बोलो ठीक आहे चले. नंतर 19 तारखेला आम्ही तिकीट काढणार होतो, कारण 19 तारखेला आमची इले हैराण झाली असती. 30-30, 40-40, 45 किलोमीटर चालावं लागला असता. त्याच्यामुळे आम्हाला 2-4 दिवस जरा भेटले हलू चालायला. मग आता 10 मिनिटात बहुतेक आम्ही पोहोचतो ओंकारेश्वराच्या मंदिरात, या गजानन महाराजांच्या मंदिरात. हे बघा असं रस्ता आहे, असा जंगलचा रस्ता आहे. हो ना, कारण बहुतेक मंडळी मागं पुढं जाते, कारण काय भरपूर पुढे गेलेत. सकाळी आमचे 10-15 लोक होतो आमच्या जोडीला. तिथं MP वाले ते पळायला पुढं, काय महाराष्ट्राचे आहेत, पाठीमागे आहेत का ते लोक आपल्या जोडीला आले तिथे. हां, ते पाठीमागे. हां, आमच्या जोडीला एक होता नाशिकचा शिवाजी बाबा मुसले, नाही बावस्कर, मस्कर. आता ते राहिले पाठीमागं. ते बोलतात आम्हाला 108 दिवसाची करायचे करा. कारण आमचं 115 दिवस आज झालं. कारण परिक्रमा 108 दिवसाची करणं गरजेचं आहे प्रत्येकाला. पण आमचं वाढ पण केली, म्हणजे आमचं भाग्य वाढ झालं. नाही तर काही लोक लवकरच पळतात. ओंकारेश्वर नाही कधी सती दिसतं ना. कारण नाही, सागांच्या मुळे दिसत नाही. दिसतं ते काय सागाच्या झाडामध्ये नाही दिसत ना. झाड आहे ना जंगल. ते काही दिसते नाही, काही म्हणते. हां आता आमच्याकडे निफाडचे महाराज आहेत आणि शंकरे हिंगोलीचे महाराज आहेत. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. नमः पार्वती हर हर महादेव. भोले बाबा की जय हो, नर्मदा मैया की जय हो. नर्मदा मैया की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. शंभा सदाशिव. अरे वा वा, 4 महिन्यात तोंड बघता बाबा. ओंकारेश्वराचं 4 महिन्यात तोंड बघता. 2 दिवस बाकी आहेत आमचं 4 महिन्याला. आता थोडं पुढे गेलं तर ओंकारेश्वर दाखव बरं का, वर करून कॅमेरा. हां हां, आलो ओंकारेश्वर मध्ये आलो.
आमची इच्छा पूर्ण केली मैयानी. पूर्ण केली. नाही इच्छा तर करूनच गेलतो आपण. मेलो तरी चाललो, मागं सरणार नाही. ही इच्छा म्हणजे आम्ही करूनच गेलेलो होतो. भले लोक पळाली, काही काही तब्येती खराब झाल्यात, थोडाफार दुखणं होत आहेत. कोणचं गुडघ्यात गेलं तर कोणी मणक्यात गेले तर कोणी पायात गेले, कोणी हातात मळले. कारण या असं रस्ता आहे तर हाताने थोडा जरी बाजूला पाय गेला तरी खाली पडला तर काम धाम होत आहे. असे बरेचसे लोक हात तुटलेले आहेत, हात मोडलेले आहेत. कोणी पायात गेला, गुडघ्यात गेलाय. कारण हे परिक्रमेचं काय एवढं सोपं नाही. मग या सगळ्यांचीच परिक्रमा पूर्ण करून घेत नाही. तिच्या मनात आलं त्याचंच काम काम करून घेते पूर्ण, आहे ना. नर्मदे हार. ओंकारेश्वर वर करा कॅमेरा चांगला. हा दिसल दिसल त्या वर होते तेव्हा दाखवायला लागत होतो. नाही नाही मोरं गेलो दिसेल ना. हा मोर गेल्यावर दिसल. जंगल दाखवा इकडचं तिकडचं. ते झालं. जंगल इकडचं त्या बाजूचं त्या बाजूचं. मग ओंकारेश्वरच्या जंगलातून चाललो आहोत. लास्टचा आणि शेवटचा जंगल. शेवटचा जंगल. दिसतो का? हा मग नर्मदे नर्मदे हार. माझी इच्छा पूर्ण झाली बाबा. मैयाने केली पूर्ण. नाही तर काय खरं नव्हतं. ते असं आहे, निश्चय करून आले त्याची इच्छा पूर्णच होते. नाही ते लोक व्हिडिओ पाहून येतात, ते चुकीचं आहे. कोणी पण कोणाचा व्हिडिओ पाहून येऊ नये. त्याच्या शरीर साथ देईल तर त्यांनी यावा. हे काही लोक व्हिडिओला काही येडावकर सांगतात. त्याची शरीराची कॅपॅसिटी पाहिजे, चालण्याची कॅपॅसिटी पाहिजे, तरच परिक्रमा पूर्ण होते. दाखव दाखव ओंकारेश्वर. हे बघा, हे ओंकारेश्वर आहे. हे ओंकारेश्वर. झालं ओंकारेश्वरचा कालवा आला. हा 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 डॅम डॅमचा कालवा. हे डॅमचा कॅनल आहे ओंकारेश्वरचा. डॅम इकडे आहे वर. तिथे तर जाणारच आहेत आपण. पाटावरून आपली घ्या आता चालताना. वातावरण आपली घ्या, चांगली दिसली पाहिजे. सगळेजण नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे जय महाकाल. ओंकारेश्वर की जय. भगवान की जय. जय हो गुरुदेव. गुरुदेव. जय हो जय हो नर्मदा मैया. जय हो मैया की. तर चिंता काय की हे रस्ता आहे ना बाबाजी. जय हो मैया की. तर चिंता काय की. हे रस्ता आहे ना बाबाजी. हे रस्ता आहे. अरे जय हो माय की तो चिंता काय की. आगे आगे नर्मदे हार. हे रस्ता सीधा राईट राईट. आता पोचलो ओंकारेश्वरात. ओंकारेश्वर मध्ये आमचं आगमन झालं. नर्मदे ओंकारेश्वर मध्ये हार. आमचं आगमन झालं. झालेलं आहे. नर्मदे हार बाबाजी. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. राईट ना. हा. राईट ना. हाताला घाल राहत्या. नाही उजव्या हाताला. सरळ चला. अरे आपण तो हॉटेल जाऊ आलो. मंदिरा शेजारी आलो काय. हा नर्मदे हार. नर्मदे हार.
नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार शाबाश नर्मदे 4 बजे के बाद बाबा मुंह देख रहा हूँ अजान रुख से नर्मदे हार नर्मदे हार हाँ हो गया सब 4 महीने के बाद आ रहा हूँ नर्मदे हार मंदिर 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 ओंकार ये सेवा दंडावर सेवा आश्रम हाँ ए इधर से होगा हाँ बाबूजी ये मंदिर जाना ओंकार से आश्रम आश्रम के नीचे गजानन बाबा चला इकडे आता गजानन महाराजांच्या आश्रमाला आम्ही चालले नर्मदे हार जटाशंकर ओंकारेश्वर भगवान महाराज की जय हा 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 गजानन महाराज की जय नर्मदा मैया की जय जय बजरंग बली की जय हे आलं गजानन बाबाचं मंदिर गजानन महाराजांचा आश्रम आलाय तर गजानन महाराजांचं मंदिर आलाय आत्ता आम्ही आतमध्ये एंट्री करून आमचा रजिस्टर करणार आहेत कारण आम्हाला ते 3 दिवस राहणं फ्री होता पण आता नर्मदा जयंतीमुळं काही खरं नाही तर राहून देत ना 3 दिवस 2 दिवस राहून देतं फ्री हो आता असं नाही बोलायचं तिथं आता हां ते काय म्हणते नाही तिथे नाही बघ हा गजानन महाराजांचं मंदिर आलं इथं आणि आश्रम इथं काय हजारो पब्लिक राहते रोजची जिथून परिक्रमा उचलली त्या ठिकाणावर आलो खूप आनंद झाला आहे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार 1927 MP मेरी जान हे बघा बाजारपेठ आहे हा मंदिर आहे गजानन महाराजांचा गेट आहे हा प्रवेशद्वार तर जिथून आपण सुरुवात केली हा आलो रे बाबा आलो रे नर्मदे हार बस नर्मदे हार हे बघा आमची परिक्रमा इथं पूर्ण झाली आज आम्ही नर्मदे हार प्रवेश केलेला आहे मंदिरात मंदिर परिसर
आज आम्ही आमच्या परिक्रमेचा लास्ट शेवटचा दिवस महाराजांच्या मंदिरात प्रवेश केलेला आहे. नर्मदे यार बाबाजी. सामान तुम्हाला इधर रखो. हा रख देतो. हे बाबाजी सब इधर रखो. बाबाजी पकडा इकडे. हे पकडून घ्या जरा. बॅग काढा पाहिजे. नर्मदे हो गया हमारी 4 महीना हो गया. नर्मदे हर गजानन बाबा संस्थान. आम्ही आता इथे पोहोचलो ओंकारेश्वर भगवानच्या नगरीमध्ये आलेले आहे. या 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 इकडे या. नर्मदे हर नर्मदे. बोला 2-3 शब्द तर पटकन बोला 2-3 शब्द बोल. आज आमचे परिक्रमेचे 115 दिवस पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने आज ओंकारेश्वरमध्ये पोहोचलो आहोत. ओंकारेश्वर भगवानच्या हां कृपेने आणि नर्मदा मायाच्या कृपेने आणि आईबापाच्या कृपेने. तुमचं दिलं का ते काय नाही आता देऊ ID कार्ड? देऊ मग हे कार्ड देवा लागते. हां काय हे कार्ड भागत जा आतमध्ये जा. हे बघा मंदिर परिसर. हा गजानन महाराजांचं मंदिर आहे सगळा. हा मंदिर परिसर आहे. हा बिल्डिंग हा मंदिर आहे इथं. आम्ही तिकडं मागच्या आश्रमला तिकडे राहिलो होतो पाठीमागे. हे लोक येणार आहेत. इकडे रजिस्टर होते. आम्ही रजिस्टर ऑफिसमध्ये आलेले. आधार कार्ड घे. हां